सध्या आपण जे चेन्नई रेल्वे स्टेशन आहे त्याच्यावर येथून आपण जे राजाजी भवन आहे जिथे की आपण हॉलिडे बुक केलेलं आहे तिकडे जातोय. जे MGR रेल्वे स्टेशन आहे त्यापासून हे जे गेस्ट हाऊस आहे ते एक 11 ते 12 किलोमीटर आहे. त्यामुळे तुम्हाला इथे येण्यासाठी ट्रॅफिकनुसार एक अर्धा ते पाऊण तास इतका वेळ लागेल आणि टॅक्सी आणि रिक्षासाठी तुम्हाला एक 300 ते 350 रुपये भाडे द्यावं लागेल. सध्या आपण जे CPWD हॉलिडे होम आहे राजाजी भवन चेन्नई येथे आहोत. आपण इकडे गेट नंबर 1 आणि 2 आहे तिथून आतमध्ये आल्यानंतर एकदम लास्टला ही बिल्डिंग पाहायला मिळेल. इथे समोरचे हॉलिडे होम आहे. आपण आता आतमध्ये जाऊन पाहू. एंट्रन्स आहे, इकडे डायनिंग आहे. आजचा मेनू आहे. हे रिसेप्शन काउंटर आहे. इथे आपल्याला जे आपलं बुकिंग आहे ते डिटेल देऊन एंट्री करून चावी घ्यायची आहे. पण देतील की चेक इन टाईम हा 11 तर चेकआउट टाईम हा 9चा आहे. हा डायनिंग हॉल आहे परंतु सध्या बंद आहे. 8:30 ते 9:30 डिनरचा टाईम आहे. स्पेस आहे. इथून राईट साईडला गेल्यानंतर आपल्याला लिफ्ट पाहायला मिळेल. हे जे आहे हे 2 बेडरूम आहे. असे नाव दिले आहेत प्रत्येक रूमला. कांचनजंगा फॅन आहे. इथे टेबल आहे. हे फ्रीज दिले गेले. सोफा सेट आहे. TV दिले गेले. 2 AC दिले गेलेत. इथे वॉशरूम आहे. हा ड्रेसिंग टेबल आहे. 2 कपबोर्ड आहे. या साईडला बाल्कनी आहे. आपली जी 207 नंबरची रूम होती ती सेकंड फ्लोअरला होती. आपण आपला आता जी 5 बेडेड रूम आहे ती 3rd फ्लोअरला आहे. आपण आता वरती जातोय. लिफ्टने पण जाऊ शकता. तसेच तुम्ही स्टेअरकेसचा पण वापर करू शकता. $301 पासून 307 पर्यंत रूम येते. फाइव बेडेड रूम आहे. सेम जसे खालचं स्ट्रक्चर आहे तसं स्ट्रक्चर आहे. इथे फक्त हा डबल बेड आहे, तो सिंगल बेड आहे. हा एक डबल बेड दिला गेला आहे. इथे एक AC आहे. इथे एक AC आहे. इथे TV दिला गेला आहे. इथे कपबोर्ड आहे सेम बॅग ठेवण्यासाठी. आणि इथे पण गॅलरी आहे. वॉशरूम आहे. हे गिझरचं बटन आहे. एक कमोड आहे. इकडे गिझर दिला गेला आहे. इथे हँगर आहे. आपले हॉलिडे होम आहे. इथून जवळच एक 5 मिनिटाच्या अंतरावरती हा बसंत नगर बीच आहे. येथे येऊन तुम्ही इव्हनिंगला टाईम स्पेंड करू शकता. इकडे समोर बीच आहे.
जे मेनू कार्ड आहे त्यानुसार तुम्हाला जेवणाच्या अगोदर काउंटरला ऑर्डर द्यावं लागेल, त्यानंतरच तुम्हाला जेवण मिळेल. 8:30 ते 9:30 हा जेवणाचा टाईम आहे. जेवण अतिशय चांगले आहे आणि रेट पण रिजनेबल आहेत.